हे बघा, डिटेलिंग बघा फक्त या मूर्तीची। तर मित्रांनो, आता आपण जैन लेण्या बघितल्या आणि आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो मस्त इकडचा व्यवस्थित ठेवला, एकदम नीटनेटका ठेवला। या साईडला त्या मगाशी तुम्हाला दाखवल्या ना पूर्ण खंडित अशा मूर्त्या पडलेल्या आहेत त्या साईडला। आता ह्यांची दुर्दशा ही कोणी केली ही तुम्हाला चांगलंच माहीत आहे। जी बाहेरची परकीय आक्रमणं जी आपल्या भारतावर झाली, आपल्या महाराष्ट्रावर झाली, त्यांचा जो प्रभाव होता ना तो सर्व धर्मावर पडला। जैन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म या सगळ्या धर्मांवरती हे असे घाव घालण्यात आले आणि ही अशी आपल्या हिंदू संस्कृतीची, भारतीय संस्कृतीची, सनातन संस्कृतीची अशी विल्हेवाट लावण्यात आली। आता जैन लेणी बघून झाली आहे, तर आता ट्रेकला आपण सुरुवात करूया। त्या जैन लेण्यांच्या इथून 10 मिनटं चाललो आणि वर आलो आणि बघू शकता त्या तळेवाडी गावाचा हा व्ह्यू कसा दिसतोय बघा वरनं। आता आम्ही खाली 2 लेडीज होत्या, मुली होत्या, त्यांना विचारलं तर ते बोलले की इथून फक्त 20 मिनटं लागतात गड चढायला। आता आम्हाला चालून झाली ते 10 मिनटं। आता बघूया 20 मिनटात पोचतोय काय। पूर्ण या साईडला पाठी बघा, त्रिंगळवाडी डॅम दिसतोय, जबरदस्त व्ह्यू आहे। किल्ला खरंच एवढा मोठा नाही आहे चढायला, पण ट्रेल आहे ना किल्ल्याची चढायची ती थोडी घसरणीची आहे, प्रॉपर अशी वाट नाही, पायवाट अशी दगडधोंड्याची वाट आहे। तर तुम्हाला प्रॉपर ट्रेकिंगचा सुद्धा फील येईल या गडावर जाताना। आणि आमच्यात काही अपंग सुद्धा आलेले आहेत, भरपूर दिवसांनी ट्रेक करतायत ते। एका रायडरची व्यथा बघा, सगळं रायडिंग गिअर्स घालून तो किल्ला चढतोय। आणि हे बघा, हे आमच्या ऑफिसमध्ये बसून बसून पोटं वाढवलेली माणसं बघा पाठी किल्ले चढतायत। ती ताई आहे ना खालची, कोणत्या कॉन्फिडन्सने 20 मिनटं आम्हाला बोलली। आम्हाला इथेच यायला 15 मिनटं लागली आणि तो किल्ला बघताय ना पाठी, ते एकदम लांब टोक, तो किल्ल्याचा टॉप आहे, तो बुरुज आहे। ऊन सावल्यांचा खेळ चालू आहे, ऊन येते, मध्येच सावली येते, मध्येच थंड हवा लागते। हा जो किल्ला आहे ना स्पेशली कल्याण आणि शहापूर या शहरांवरती लक्ष ठेवण्यासाठी बनवला होता। तर ह्याची निर्मिती एक टेहळणी बुरुज म्हणून केली होती। तर चला, अर्धा गड आपला सर झालाय, आता गडाच्या वरती टॉपवर जाऊया आणि हा तुम्ही आता ड्रोन शॉट एन्जॉय करा। आता जवळजवळ अर्धा किल्ला आपला सर झालेला आहे आणि किल्ल्याच्या एका पॉइंटला येऊन आहे ना तुम्हाला हा असा पायऱ्यांचा पॅच लागतो आणि या पायऱ्यात ना जवळजवळ अर्ध्या भग्न अवस्थेत आहेत आणि वरती सुस्थितीत आहेत आणि गडाचा पहिला महादरवाजा आता आपल्याला लागेल। सो आता इथून आपण वर जाऊया। पायऱ्यांचा पॅच बघा किती चित्त थरारक वाटतोय। कमान प्रसाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता आपण या वाटेने गडाच्या महादरवाजापाशी पोहोचलोय आणि आपल्याला पाठी 5 ते 6 फुटी भव्य अशी मूर्ती एका काळ्या पाषाणात कोरलेली दिसते आणि पाठी गडाचा दरवाजा, महादरवाजा आपल्याला दिसतोय, तो आता कालांतराने नवीन बसवण्यात आलेला आहे। तर आता इथून आपण गडावरती प्रवेश करूया आणि बघूया आता गडावर काय काय फिरण्यासारखं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवराय।
आत्ताच गडाचा आपण महादरवाजा क्रॉस केला आणि महादरवाजाची रचना तुम्ही बघितलात. आतून वगैरे ना पूर्ण अशी होती ना, म्हणजे पहारेकरांच्या खोल्या सुद्धा आतमध्ये अशा कोरून बनवलेल्या. तर महादरवाजा केला आणि आता आपण गडाच्या थोड्याच वेळात आता आपण टॉपवर पोहोचू. अजून सुद्धा टॉपवर आपण पोहोचलो नाही. थोडंच पुढे चालत आल्यावर आपल्याला गडाचे काही अवशेष आपल्याला भग्न अवस्थेत पाहायला मिळतात. तेव्हाच्या काळात ही काहीतरी राहण्याची खोली किंवा राजवाड्याचे अवशेष असतील. हे बघा, या साईडला सुद्धा अवशेष आहेत आणि ह्या साईडला सुद्धा आहे. तेव्हाचं बांधकाम सुद्धा बघू शकता, एकदम व्यवस्थित राहिलेलं. पण बोलतात ना, काही परकीय आक्रमणांची वाईट नजर आपल्या किल्ल्यांवरती पडली आणि हे सगळं ढासळत गेलं. पुढे चालत आल्यावर आपल्याला असं हे पाण्याचं एक टाकं लागलं, जे एकदम कोरडं झालेलं आहे, सुकलेलं आहे. आता पाणी नाही आहे, पण थोडी पाझर आहे, थोडं ओलसर आहे खाली. म्हणजे इथे कुठेतरी झरे असणार खाली. हे जर गाळ काढला ना तर पाणी लागू सुद्धा शकतं. पाणी आहे निखिल ना? हा, हे बहुतेक आहे ना आतमध्ये हे असेल रे, केव टाईप आहे बघ ना. टाक्याजवळ आता आम्ही थांबलोय आणि या पाण्यात आहेत ना मधमाशा आहेत. तर जरा सांभाळून आणि आम्हाला तहान सुद्धा लागली आहे. तर विचार करतो की या टाक्यातलं पाणी घेतो आणि भरून घेतो बॉटलमध्ये. आता आपण त्या पाण्याच्या टाक्याच्या इथून आलो आहोत ते गडावरील मंदिराजवळ. हे हनुमानाचं मंदिर आहे आणि कळसुबाईचा कोणी ट्रेक केला असेल ना तर त्यांना माहिती आहे की कळसुबाईचं जसं मंदिर होतं ना कळसुबाई शिखरावरती, तसंच मंदिर ह्या त्रिंगाळवाडी फोर्टवर आहे, त्रिंगाळवाडी गडावर आहे. माफ करा, मगाशी मी हनुमानाचं मंदिर बोललो, पण हे हनुमानाचं मंदिर नसून गडावरील देवीचं मंदिर आहे. तर समोरच तुम्हाला एक शिवलिंग दिसेल आणि आतमध्ये तुम्हाला हे असं छोटंसं मंदिर आणि आतमध्ये देवीची मूर्ती आणि मध्ये आय थिंक गणपतीची मूर्ती असावी. हे बघा. फायनली आता आपला गड पूर्ण एक्सप्लोर करून झालेला आहे. पूर्ण असा म्हणू शकत नाही, कारण गडाचा घेरा आहे ना खूप मोठा आहे फिरण्यासाठी. तर जवळजवळ गडावरच्या ज्या मेन वास्तू आहेत ना त्या आपल्या बघून झालेल्या आहेत. आणि तुम्ही आता ड्रोन शॉट सुद्धा बघितलात ओमकारने घेतलेले. तर ते तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही. आणि गड चढायला आहे ना, जर तुम्ही नॉनस्टॉप चढलात ना तर तुम्हाला पाऊण तास पुरेसा आहे. गड एवढा मोठा नाही आहे चढायला, एकदम सोप्या श्रेणीचा हा किल्ला आहे. तर पावसाळ्यात हा उत्तम ट्रेक होईल तुमचा, जर तुम्ही मुंबईवरनं किंवा नाशिकवरनं जर तुम्ही इथे येत असाल तर. तर चला आता आपण गड उतरायला घेऊया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हा नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता तात्पुरता तुमचा निरोप घेतो. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आवाज